नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहे। थोडासा असा रक्तभर रस्सा बनवणार आहे। तर इथे बघा मी असे फोडी करून घेतल्यात, त्याची वरची साल पण काढून घेतल्यात, शिरा वगैरे अशा, आणि अशी मधून वांग्यासारखे असे दोन दोन फोडी केले। इथे मी जे वाटण केलं होतं ते थोडं वाटण घेतलेलं आहे। त्याच्यात थोडंसं मीठ, हळद आणि थोडासा हिंग सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी धना पावडर पण टाकलेली, म्हणजे गरम मसाला वगैरे मिक्स आहे त्याच्यात, आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आणि हे सगळं आपण असं मस्त भरणार आहे दोडक्यामध्ये, जसे आपण वांग्याची भाजी बनवतो तशी। आणि थोडीशीच रक्त बी करणार आहे अशी, छान लागते अशी भाजी दोडक्याची। आणि मस्त एकदम असा ताजा ताजा दोडका आहे, भाकरीसोबत चपातीसोबत छान लागतो खायला। कोणी अशी चण्याची डाळ वगैरे टाकून बनवतं, तुरीची डाळ वगैरे, पण आमच्याकडे शक्यतो असं शेंगदाणं, लसूण, कोथिंबीरचं असं वाटण करतात आणि त्याची बनवतात अशी दोडक्याची भाजी। आता आपण थोडंसं तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी देऊया। जिरी मोहरी आणि थोडीशी मेथी दाणे पण मिक्स आहे त्याच्यामध्ये, मस्त अशी फोडणी द्यायची। ह्या फोडी अशा टाकून घ्यायच्या, मस्त तेलात चांगल्या परतून घ्यायच्या। आणि जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं चांगल्यापुरतं पाणी टाकायचं शिजायला। चांगलं मिक्स करून घ्यायचं। दोडक्याची चटणी पण छान लागते, असे दोडक्याच्या शिरा काढायच्या मस्त आणि असं ठेचून घ्यायचं मस्त, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मस्त लागते दोडक्याची चटणी पण खायला एकदम हिरव्या मिरच्याची। जसं आपण ठेचा बनवतो तसं दोडक्याचा ठेचा पण छान बनवतात। हे बघा असं मस्त तेलात परतलंय, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि परत एकदा मिक्स करून घेऊया चांगलं। त्याच्यातच आपला दोडका थोडासा शिजला आहे चांगला वाफेवरती। अशी दोडक्याची भाजी एकदा करून बघा, खूप छान लागते। आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये ना पाणी टाकणार आहे, नंतर ना जरा वेळ परत ह्याची वाफ काढणार आहे चांगली। मस्त चवीला पण चांगला लागतो दोडका अशी थोडीशी वाफ काढल्यावरती। आणि थोडंसं अंगापुरतंच पाणी टाकायचं ह्याला शिजायला। प्रत्येकाची वेगळी पद्धत असते भाजी करण्याची दोडक्याची। सुकं पण छान लागतं असं तेलात परतून मसाला वगैरे टाकून, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामध्ये, तर छान लागते त्याची पण। आणि हा जास्त शिजल्यावर पण चांगला नाही लागत, आपण थोडंसंच आता 5 मिनिटं शिजवणार आहे ह्याला, जास्त वेळ नाही आहे। तर कड यायला लागलाय मस्त, असं घट्ट पण आहे, जास्त पातळ पण नाही आहे। आता मस्त शिजलेलं आहे, थोडंच पाणी टाकलं होतं त्याच्यातच। कशी वाटली तुम्हाला दोडक्याची भाजी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।